एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भातली। राज्यात मागील 8 दिवसांपासून पावसानं तळ ठोकल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। पुढील 24 तासांमध्ये देखील राज्यातील अनेक शहरांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे। 28 सप्टेंबर नंतर मात्र पावसाचा जोर हा कमी होणार असून स्वच्छ सूर्यप्रकाश पाहायला मिळणार आहे। मुंबई आणि पुण्यामध्ये पुढील 24 तासांमध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। पाहुयात संपूर्ण राज्यात पुढील 24 तासात हवामानाची स्थिती कशी असेल। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत पुढील 24 तासात ढगाळ वातावरण राहणार असून मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। तर मुंबईतील कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस एवढं असेल। तर पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर मुंबई, ठाणे आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। पुण्यामध्ये आकाश ढगाळ राहणार असून विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा IMD कडून देण्यात आलाय। पुणे आणि सातारा या 2 जिल्ह्यांना हवामान विभागानं येलो अलर्ट दिलाय। तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार या 3 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर जळगावला येलो अलर्ट देण्यात आलाय। पुढील 24 तासात उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर हा सर्वाधिक असणार आहे। मराठवाड्यातील प्रमुख शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील विजांसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय। तर संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। उपराजधानी नागपूरमध्येही पुढील 2 दिवस मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा IMD कडून देण्यात आलाय। पुढील 24 तासांसाठी विदर्भातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। एकंदरीत पुढील 24 तास राज्यात जोरदार पाऊस बरसणार असून यानंतर मात्र हळूहळू राज्यातून पाऊस हा काढता पाय घेणार आहे। दरम्यान आता तुमचा जिल्हा कोणता, तुमच्या जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती कशी आहे ती देखील कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।